मतदारा जागा हो, उठ मतदारा जागा हो, महाराष्ट्र आणि भारत देशाच्या परिवर्तनाचा धागा हो. आता 2024 ला आपल्या भारत देशाच्या सर्व श्रेष्ठ अशा लोकसभेची निवडणूक जाहीर करण्यात आलेली आहे. आणि त्या निवडणुकीमध्ये तुम्हा सर्वांना मतदानाचा अधिकार बजावायचा आहे. आपल्या महाराष्ट्राच्या आणि भारत देशाच्या सर्वांगीण विकासासाठी मतदान करायचे आहे. गाव पातळीपासून विचार करा, तालुका पातळीपासून विचार करा, जिल्हा पातळीपासून विचार करा, राज्य पातळीपासून विचार करा आणि भारत देशाच्या पातळीपर्यंत विचार करा. ज्या सत्ताधाऱ्यांना, लोकप्रतिनिधींना आपण खूप प्रामाणिकपणे आपल्या परिसराचा, आपल्या राज्याचा, आपल्या देशाचा विकास करतील म्हणून आपण निवडून दिलेलं होतं, त्यांनी या 5 वर्षामध्ये काय काय दिवे लावलेले आहेत याचं चिंतन करण्याची आता खऱ्या अर्थानं वेळ आलेली आहे. व्हायला पाहिजे होतं आपल्या गावाचा सर्वांगीण विकास, सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, धार्मिक, क्रीडा, शेती, वैद्यकीय इत्यादी सर्वांगीण विकास होणं अत्यंत आवश्यक होतं. पण झालंय काय? DJ आसिफ SK ह्या बोटावर मोजणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी आपल्या देशाची, राज्याची पूर्णतः वाट लावून टाकलेली आहे. कार्यकारी मंडळ, न्याय मंडळ आणि कायदे मंडळ हे 3 प्रकारचे मंडळ असून सुद्धा हे तीनही स्वतंत्रपणे कार्य करणं अत्यंत आवश्यक आहे, हे संविधानामध्ये सांगितलेलं आहे. परंतु या कायदे मंडळांनी, न्याय मंडळामध्ये तसेच कार्यकारी मंडळामध्ये, कार्यकारी मंडळ म्हणजे आपलं प्रशासन, न्याय मंडळ म्हणजे आपलं न्याय व्यवस्था, कोर्ट कचेरी आणि कायदे मंडळ म्हणजे आपण निवडून दिलेले हे लोकप्रतिनिधी असतात. त्यांनी काय दिवे लावलेले आहेत, कुठं कुठं हस्तक्षेप केलेले आहेत, सत्तेचा गैरवापर, पदाचा गैरवापर कशा पद्धतीने केलेले आहेत हे आपण सर्वसामान्य जनतेनं विचार करणं अत्यंत आवश्यक आहे. अरे उठ मतदारा जागा हो. आज आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये गेलो, कुठलंही शासकीय काम करावायचं असेल तर आपणाला पैसे दिल्याशिवाय कामं होत नाहीत. एखाद्या राजकीय वरदहस्ताचा, लोकप्रतिनिधीचा आपण जर समाविष्ट करून घेतला, त्यांच्याकडे काम सांगितलं तर ते सुद्धा म्हणतात, काय म्हणतात, त्या साहेबाला आपल्याला द्यावं लागेल चिरीमिरी आणि मगच काम आपलं होणार आहे. तर त्यासाठी तू काय कर, माझ्याकडे पैसे दे. जय संविधान. परमपूज्य आदरणीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या भारत देशाला एवढा जबरदस्त अभ्यास करून अभ्यासपूर्ण असं संविधान दिलं. पण ते संविधान चालविणारे जर नालायक निघाले तर मग मात्र त्या संविधानामध्ये कितीही चांगलं सांगितलेलं असलं तरी सुद्धा त्याचा सर्वसामान्य जनतेसाठी काय उपयोग होणार आहे. म्हणून येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला सर्वांना जागृत होऊन पैशाच्या लालचेपोटी कोणालाही मतदान न करता आपल्या सत्सद विवेक बुद्धीला पडेल अशा पद्धतीनं आपण योग्य अशा पद्धतीचा उमेदवार निवडून देण्याचं काम करायचं आहे. DJ आसिफ SK अहो खऱ्या अर्थानं तुम्हाला सांगायचं असेल तर आपल्यातला सरपंच असेल, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य
त्याचबरोबर आमदार असेल, खासदार असतील, त्यांचे कर्तव्य असतात आपल्या जनतेप्रती जागरूक राहणं, वेळोवेळी गाठीभेटी घेणं आणि जनतेच्या समस्या अडी अडचणी दूर करणं. पण हे करतात कुणाचे कामं? त्यांच्या संपर्कातल्या जवळच्या लोकांचीच कामं करतात. तेही पैसे घेऊन आपला वशिला वापरतात आणि कायदा सुद्धा आपल्या पायदळीत तुडवण्याचं काम करतात. आणि याला सगळ्यात मोठी जबाबदारी असणारं हे जे प्रशासन आहे, तर ते प्रशासन सुद्धा अशा ह्या सत्ताधाऱ्यांच्या पुढं लोटांगण घालण्याचं काम करत असतात. हे कुठंतरी आता थांबलंच पाहिजे. आणि सर्वसामान्य जनतेला जो मतदानाचा अधिकार दिलेला आहे आणि या मतदान रूपी आशीर्वादानेच आपण सत्ता परिवर्तन करू शकतो, ही आपल्याला संविधानानं दिलेला अधिकार आहे. जय भवानी, जय शिवाजी, जय भीम. अगदी गाव पातळीपासून वरच्या स्तरापर्यंत योग्य उमेदवाराची निवड करणं हे तुमचं आमचं सर्वांचं कर्तव्य आहे. आज या डिजिटल युगामध्ये तुम्ही आम्ही सर्वजण खूप हुशार झालेलो आहोत. फक्त आपल्यात कमतरता आहे, आपण जास्त लोकांना बोलू शकत नाही, जास्त लोकांसमोर बोलू शकत नाही. चार चौघामध्ये बसून आपण चर्चा करतो. शासनाच्या कुठल्याही योजना मूळ स्तरापर्यंत पोहोचणं अत्यंत आवश्यक आहे. विचार करा किती मोठ्या प्रमाणात आपल्याला रिश्वत द्यावी लागते आणि शासकीय कर्मचारी कितपत प्रामाणिकपणे कार्य करतात हे तुम्हाला सर्वांना ठाऊकच आहे. आणि याच शासकीय कर्मचाऱ्याकडनं, अधिकाऱ्यांकडनं मूळतः चांगल्या प्रकारे कार्य करून घेण्याची जबाबदारी ही आपल्या लोकप्रतिनिधींची असते. पण आपले लोकप्रतिनिधीच भ्रष्ट असल्यामुळे, सगळे नाही म्हणत मी, असतीलही काही प्रामाणिक, पण त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा जनतेप्रती दाखवणं अत्यंत आवश्यक आहे. ही गोष्ट लक्षात ठेवावी. अहो, महाराष्ट्राचं हे पवित्र मंदिर म्हणून ओळखला जाणारं विधानसभा, विधान परिषद, त्या ठिकाणी गुंड प्रवृत्तीचे लोक गेल्यामुळे काय काय होत आहे. विनाकारण सर्वसामान्य लोकांवर वेगवेगळ्या चौकशा लावल्या जातात. पक्षफोडीचं राजकारण केलं जातंय. सगळे पक्ष संपविण्याचं काम केलं जातंय. वेगवेगळ्या प्रकारच्या धमक्या दिल्या जात आहेत. ईडी, सीडी, न्याव त्याव वगैरे वगैरे. विचार करा लोकांनो. अहो, हे आपण निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी पक्ष बदलले, आपले पुढारी बदलले, आपले नेते बदलले, ते आपल्या तुम्हा सर्वसामान्य जनतेच्या कल्याणासाठी नव्हे, तर त्यांनी त्यांच्या स्वार्थासाठी बदललेलं आहे. ही गोष्ट आपण विसरून चालणार नाही. फूट मतदारा जागा हो. सर्व प्रशासनांनी आपले एसीचे ऑफिस आपल्या खुर्च्या सोडून प्रत्यक्ष जनतेच्या सेवेसाठी कार्य करावं, असं आज माझ्यासारख्या अनेक लोकांना वाटतं. पण बोलणार कोण? कारण आजकाल आपल्या पदाचा गैरवापर करून वेगवेगळ्या प्रकारच्या कलमांतर्गत आपल्याला तुम्हाला सर्वसामान्य लोकांचा आवाज दाबण्याचं काम केलं जातंय. आणि न्यायव्यवस्थेने हे सगळं काही डोळे उघडून नीट पाहिलं पाहिजे आणि जो चुकेल त्याला शिक्षा दिली पाहिजे. आता ही सर्व जबाबदारी न्यायव्यवस्थेवर. पण सर्वसामान्य लोकांना खरंच न्याय मिळतो का? हा आज माझ्या पुढे नव्हे, अनेक लोकांपुढे प्रश्नचिन्ह उभा राहिलेला आहे. धन्यवाद. याच्या पुढे असंच आपण नेहमीकरिता भेटत राहूया. भारताचा एक सुजान, सुसंस्कृत, जागृत अशा प्रकारचा नागरिक आपल्या समोर व्यक्त होतोय. मनातील भावना, सर्वसामान्य लोकांमधून आलेल्या भावना आज माझ्या तोंडून मी आपल्या समोर सादर केलेल्या आहेत. धन्यवाद.